कोणीतरी उपासना मेसेज करा परत जॉईन करायला. ते रेकॉर्डिंग स्टार्ट करण्यासाठी त्यांना लेफ्ट व्हावं म्हणजे करावं लागलं. किंवा ग्रुपवर मेसेज टाका अनुपमा उपासे जॉईन अगेन म्हणून. Example 1. Show that a constant function k is integrable and integration a to b k dx is equal to k times b minus a. ओके. सो फंक्शन दिले आपल्याला गिवन f of x is equal to k for all x belonging to closed interval a to b. अजून काय लागतंय? ह्या क्लोज्ड इंटरवल a to b चं पार्टिशन करावं लागेल. राईट. लेट p is equal p x naught a is equal to x naught less than x1 less than x2 xn minus 1 xn equal to b be a partition of a to b. सो फॉर्म्युला लिहितो मी. लोअर इंटिग्रल is equal to supremum of LPF where supremum is taken over all partitions and upper integral is equal to infimum of P UPF. सो आधी म्हणजे मग काय करायचंय स्ट्रॅटेजी काय आहे? लोअर इंटिग्रल इज इक्वल टू अप्पर इंटिग्रल दाखवलं की फंक्शन इंटिग्रेबल आहे. क्वेश्चन नीट बघा काय, शो दॅट अ कॉन्स्टंट फंक्शन के इज इंटिग्रेबल. म्हणजे या फंक्शन साठी अप्पर इंटिग्रल इक्वल टू लोअर इंटिग्रल हे दाखवायचंय आणि इंटिग्रेबल आहे म्हणून मग त्याचे इंटिग्रेशन काढायचंय. ओके. आता हे लोअर इंटिग्रल करण्यासाठी आधी एलपीएफ लोअर सम आणि अप्पर सम काढून घ्यावं लागेल. ओके. आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के असं फंक्शन दिलंय. एफ ऑफ एक्स म्हणजे आपण वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणतो आणि ते किती आहे के. सो समजा इथं के आहे कोऑर्डिनेट किंवा वाय ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, तर वाय ऍक्सिस इक्वल टू के काय येईल? y is equal to k line. It is a line passing through 0 comma k and parallel to x axis. So this is the line y is equal to k. आणि मग समजा हा इंटरवल
ए टू बी असा आहे. ओके, आणि मग आपण पार्टिशन्स केलेत. हे x0, सॉरी x1, मग x2 अँड सो ऑन. हे xn-1 आणि मग हा शेवटचा xn आणि हा x0. सो LPF काय येतं? समेशन I फ्रॉम 1 to n स्मॉल mi डेल्टा xi. आता हे स्मॉल mi काय आहे? हा स्मॉल mi काय आहे, तर त्या इंटरवल मधला फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू, त्या इंटरवल मधलं फंक्शनचं मिनिमम व्हॅल्यू. ओके, पण फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंट फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू सेम येते के. कारण फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू म्हणजे काय, जिथं फंक्शन सगळ्यात लहान व्हॅल्यू घेतं. फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे काय, जिथं फंक्शन सगळ्यात मोठी व्हॅल्यू घेतं. पण हा कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे फंक्शन वेगळी व्हॅल्यू घेतच नाही. थ्रू आउट x इक्वल टू ए पासून बी पर्यंत एकच व्हॅल्यू घेतोय के. जर पूर्ण इंटरवल मध्ये एकच व्हॅल्यू घेत असेल तर तीच मिनिमम व्हॅल्यू असणार आहे, तीच मॅक्सिमम असणार आहे. वासू वासू उठला. सो पूर्ण इंटरवल मध्ये फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू सेम, मॅक्सिमम व्हॅल्यू सेम. समजलं का हे? हो सर. So summation I from 1 to n k into delta xi. आता जसं इंटिग्रेशनच्या आत समजा इंटिग्रेशन रिस्पेक्ट टू एक्स असेल, तर इथं ज्या ज्या टर्म मध्ये एक्स नाहीये त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो. बरोबर ना आपण? हो. कारण 5x असेल तर 5 बाहेर काढू शकतो आपण, राईट? तसंच हे समेशन ओव्हर आय आहे. समेशन ओव्हर आय म्हणजे ज्याच्यात आय नाहीये ते टर्म आपण बाहेर काढू शकतो. सो के समेशन आय फ्रॉम 1 टू n डेल्टा xi. ओके, डेल्टा पण बाहेर काढायचं का? नाही. हा, नाही तर तुम्ही म्हणला की ज्यात आहे नाही ते बाहेर काढायचं. हा डेल्टा xi पूर्ण मिळून एक टर्म आहे. ओके, आणि काल या एवढ्या क्वांटिटीचं व्हॅल्यू आपण काल काढलंय के टाइम्स त्याची व्हॅल्यू बी मायनस ए येते. ओके, यूपीएफ summation I from 1 to n capital Mi delta xi summation I from 1 to n k delta xi. So k times summation I from 1 to n delta xi, which is equal to k times b minus a. Now lower integral a to b f of x dx is equal to supremum over the partition P LPF supremum over P k times b minus a. ओके, आता हे सुप्रीमम ओव्हर पी म्हणजे काय, जेवढे पार्टिशन्स शक्य आहेत तेवढे सगळे पार्टिशन्स करायचे इंटरवलचे
त्या प्रत्येक पार्टिशनसाठी LPF काढायचं, तो एक रिअल नंबर असेल, त्या सगळ्या रिअल नंबरचा एक सेट बनवायचा आणि मग त्याचा सुप्रिमम काढायचा. ओके. पण आपण एका पर्टिक्युलर पार्टिशन P साठी काढलंय, पण त्याची जी व्हॅल्यू आली आहे दॅट इज इंडिपेंडेंट ऑफ द पार्टिशन. याच्यात मला कुठेच आय हा टर्म दिसत नाहीये, एन टर्म दिसत नाहीये, राईट. सो इट इज इंडिपेंडेंट ऑफ द पार्टिशन. त्यामुळं this supremum of this over the partition P is K times P minus A itself, because it is independent of the partition. आणि upper integral, which is infimum of UPF माझा माईक बंद होता का? आता आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर. हो सर. स्क्रीन दिसतोय? नाही सर. नाही.
कोणाला दिसत नाहीये? नाही सर. नाही. मी उगीच बडबड करतोय. काहीच ऐकू येत नव्हतं. आणि मी लिहित जातो तसंच. समजलं का म्हटल्यानंतर कोणाचा रिप्लायच येईना. ओके, नाव आता दिसतंय? येस सर. ओके. हो सर. सो आपण काय करूयात, हे नक्की ओव्हर द पार्टिशन म्हणजे काय हे समजून घेऊयात. सो समजा हे 10च आपण आपल्या सोयीसाठी फक्त कन्सेप्ट समजून घेण्यासाठी असं समजूयात की 10च पार्टिशन्स पॉसिबल आहेत इंटरवल ए टू बी चे. ओके, पार्टिशन्स कशी करतो आपण वेगवेगळे, एक एक नवीन पॉईंट त्या इंटरवल मधला कन्सिडर करत गेला की नवीन पार्टिशन. मग या प्रत्येक पार्टिशन साठी काय करायचं, लोअर सम काढायचं. LP1F, LP2F, LP10F. आणि लोअर इंटिग्रल म्हणजे काय, ह्या सगळ्याचा सुप्रीमम. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये काय झालंय, तुम्ही पार्टिशन काही पण घ्या, कितीही नवीन पॉइंट्स कन्सिडर करा आणि त्यासाठी LPF काढा, ते किती येते एवढंच, हेच येतं K टाइम्स B मायनस एच. समजते? हो आणि सर. हे जे हा जो सर्कल केलेला पार्ट आहे ह्याची व्हॅल्यू काढली आपण काल, हा ह्याचा आन्सर B मायनस ए येतं. सो हे किती पण काढा, किती पण नवीन पॉइंट्स ऍड करून किंवा कन्सिडर करून परत लोअर सम काढा, हे आन्सर फिक्स आहे K टाइम्स B मायनस ए. आणि म्हणून काय होणार, याची पण व्हॅल्यू K टाइम्स B मायनस ए, याची व्हॅल्यू K टाइम्स, पुढच्याची पण K टाइम्स B मायनस ए, शेवटच्याची पण K टाइम्स B मायनस ए. पण हा तर सेट आहे, हा एक सेट आहे. सेट मध्ये आपण एलिमेंट रिपीट लिहित नाही, बरोबर ना? हो सर. आणि त्यामुळं ह्याच्यात फक्त एकच एलिमेंट येणार K टाइम्स B मायनस ए, म्हणजे हा सिंगलटन सेट येईल. आता सिंगलटन सेट आला त्याचा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे कोण, तो स्वतःच. त्याची मिनिमम व्हॅल्यू म्हणजे कोण, तो स्वतःच. कळालं का? हो सर. युजली काय होतं, जेव्हा फंक्शन नॉन कॉन्स्टंट असतं तेव्हा पार्टिशन वाईज त्याची व्हॅल्यू बदलत जाते. म्हणजे पहिल्या पार्टिशनला वेगळी व्हॅल्यू, दुसऱ्या पार्टिशनला वेगळी व्हॅल्यू असं मिळतं. पण हा कॉन्स्टंट फंक्शन असल्यामुळं तुम्ही पार्टिशन मध्ये कितीही नवीन पॉईंट कन्सिडर करा, LPF फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे. आणि LPFच कॉन्स्टंट आहे तर ओव्हर एनी पार्टिशन इट्स सुप्रीमम इज इट सेल्फ. सेम इज विथ UPF ऑल्सो. ठीक आहे. प्रॅक्टिकली पार्टिशन्स फक्त 10च असतात असं नाही बरं का, हे केवळ आपल्याला समजण्यासाठी केलंय. आता काय मिळालं या स्टेपला आपल्याला, याला म्हणूयात 1, लोअर इंटिग्रल इज इक्वल टू अप्पर इंटिग्रल. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत ना. देअरफॉर हे आपल्याला दाखवायचं असतं, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 we get lower integral is equal to upper integral is equal to K times B minus A. दोन्ही इक्वल असले, लोअर इंटिग्रल आणि अप्पर इंटिग्रल इक्वल असले तर आणि तरच आपण काय म्हणतो डेफिनेशन नुसार, देअरफॉर F इज रीमान इंटिग्रेबल किंवा आर इंटिग्रेबल. अँड हेन्स हे पहिलं पार्ट, रीमान इंटिग्रेबल दाखवा म्हणलं होते आणि रीमान इंटिग्रेबल आहे हे दाखवल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन काढा म्हणलं होतं आणि आपण इंटिग्रेशन ऑलरेडी काढलेलं आहे. अँड हेन्स इंटिग्रेशन A to B f of x dx is equal to K times B minus A. तिची जी कॉमन व्हॅल्यू असते तेच इंटिग्रेशनची व्हॅल्यू असते. ओके, हे बरेचदा आम्ही युनिट टेस्टला वगैरे विचारतो, एक 5 मार्काला वगैरे. ओके, हाच एक्झाम्पल नाही पण एखादा एक्झाम्पल असतो असा. दरवर्षी शिकवताना आम्ही हे सांगतो वर्गात की तुम्हाला या फंक्शनचं इंटिग्रेशन रीमान इंटिग्रेशनचं कन्सेप्ट वापरून काढायचं आहे. मुलं काय करतात माहितीये, एकदा विचारलं होतं इंटिग्रेशन 2 to 3 x square dx
शो दॅट दिस इज रिमान इंटिग्रेबल अँड इव्हॅल्युएट द व्हॅल्यू. मुलांनी 2 स्टेप मध्ये आन्सर काढलं. काय केलं हे x³/3 मग हे 2 हे 3³/3 मायनस 2³/3 27 - 8 म्हणजे 19/3 झालं. ओके. जर तुम्हाला हेच करायचं असेल तर हा चॅप्टर सिलेबस मध्ये ठेवला असता का? हे झालंय तुम्हाला 11वीला. हो सर. ओके, कॉमन सेन्स आहे. आणि तरी मुलं रेटून रेटून लिहितात. बरं, हे युनिट टेस्टलाच नाही तर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पण केलेले नग आहेत आपल्याकडे, आणि ही MSc ची मुलं करतात. ओके. आणि 2 वर्षात नाही झालं तर 3 किंवा 4 वर्षात तरी काय होईना MSc पूर्ण करतात आणि कुठेतरी शिक्षक म्हणून लागतात आणि मिरवतात. आणि असे शिक्षक जॉईन होऊ लागल्यामुळं सगळं हे सिस्टीम असे डायल्यूट व्हायली. समजतंय का मी काय म्हणतोय? जर हे असंच काढायचं असेल तर हे झालंच की 11वीला, परत कशाला चॅप्टर ठेवला असता? तुम्हाला रिमान हे ह्याच्यात काय शिकायला मिळतं माहितीये का? रिमान इंटिग्रेशनचं मेथड वापरून सुद्धा सेम आन्सर येतंय. जे क्लासिकल इंटिग्रेशन जे तुम्ही 11वीत शिकलात त्याच्या टेक्निक वापरून जरी काढलात आणि रिमान इंटिग्रेशनचं डेफिनेशन वापरून जरी काढलात तरी सेम आन्सर येतं. दॅट इज व्हॉट यू हॅव टू रिअलाइज फ्रॉम दिस एक्झाम्पल. ओके, हे करायचं नाही आहे. आणि दुसरा प्रश्न, दुसरा कॉमन सेन्स आहे. 5 मार्काला हे एवढं लहान गणित विचारतील का? नाही. नाही. बरं, 5 मार्काला हाच एक्झाम्पल तुमच्या 11वीत विचारला होता का? 11 किंवा 12वीला? तेव्हा नाही. जर विचारलं नसेल तर आता तर बिलकुल विचारणार नाहीत. तेव्हाच्या 10 मार्काचं एक्झाम्पल आता 2 मार्काला विचारतात. त्यामुळे अशा चुका नका करू. काय होतं माहितीये का, बऱ्याचदा मुलांना येत नसून सुद्धा काही पण लिहितात. पण समजा तो हा पहिलाच प्रश्न आहे आणि तुम्ही तिथे पहिल्याच प्रश्नाला असं काहीतरी केलं ना, तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं उत्तरपत्रिकेतलं. म्हणजे काय, हा काय पण लिहितो बाबा, असंच त्याचा अर्थ होतो. मग पुढं कदाचित एखादं उत्तर तुम्ही बरोबर लिहिलेलं असतं पण ते व्यवस्थित पाहिलं जात नाही. त्यामुळे शक्यतो तुम्हाला काही पण उगा फेकायचं नाही. मॅथमॅटिक्स मध्ये फेकण्याला काही अर्थ नाही. आणखीन एक एक्झाम्पल करूयात आपण. Show that f of x is equal to x² is R integrable on any interval 0 to k. So function दिलंय given f of x is equal to x². आता आपल्याला पार्टिशन करावं लागेल. आता मगाशी एक्झाम्पल मध्ये इंटरव्हल सुद्धा A to B होतं. व्हॉट आर A and B? They were real numbers but we don't know exactly what those numbers were, right? But here we are given interval 0 to k. So इथं पार्टिशन मला मेन्शन करावं लागेल. Consider a partition P of interval 0 to k obtained by dividing the interval into n equal parts. मुलांना हे इंटरवल सुद्धा डिवाइड करता येत नाही.
आता ह्याला n इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. आधी फक्त याचं उत्तर द्या. 0 ते 5. ओके, 0 ते 5 ह्याचे 5 भाग कसे करणार हो? समान भाग. इंटरवल 0 to 5 आहे, याचे 5 समान भाग कसे कराल? बोला पटकन. 5 parts. हा 4 to 1, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5. करेक्ट आहे, बरोबर ना? आता याचे 6 भाग करायचे, कसं कराल? झिरो टू 5 चे 6 भाग करायचे. 0.5 एक अजून एक घ्यायचं. 0.5. हा पण नाहीतर 1.5. नाही, 0.5 घेतला तर मग त्याचे किती भाग होतात? विचार कर, जास्त होतात. 10 भाग होतात. 10. 6 पाहिजेत मला, 6 समान भाग. .8 सर. 0.8 8. नक्की एक्झॅक्टली समान भाग होतील? नाही 4. नाही, पण अप्रॉक्सिमेट. हा, अप्रॉक्सिमेट होतील. 0.85. 0.85. कसं केलं ते? 5 ला 6 न भागलात, बरोबर? ठीक आहे. किती ते मग हे? 50 झालं. 6 8 48, 2 राहिले. 6 3 18. 8.3333. सेम. 0.8. ओके, म्हणजे हा काय होईल? रॅशनल नंबर येतो, पण रिपिटेशन येतात. 0.833. सो जर समजा तुम्ही 0.83 असं प्रत्येकाला दिलात, 6 विद्यार्थी आहेत, 6 विद्यार्थ्यांना हे तुकडे करून द्यायचे तुम्हाला, 6 समान भाग करून. 0.83 दिलात प्रत्येकाला, तर तुमच्याकडे काहीतरी शिल्लक राहील परत, बरोबर का? सगळ्यांना देऊन हो. निग्लिजिबल कमी पण राहील. ओके, सो पुन्हा याचं उत्तर द्या मला. 1 to 5 आहे आणि याचे समान भाग करायचे 6. कसं कराल? .6. कसं केलं? 4/6. 4/6. हे वरती 4 कसं काय आलं? 1 पासून स्टार्ट आहे ना. म्हणजेच कसं आलं? मॅथमॅटिकली 1 कसं to आलं? 5 minus 1. हा, 5 - 1/6. ओके, मग आता हे पॉइंट्स मला प्लॉट करायचे असतील, हे किती येतं? 4/6 येतं ना. हा, कसं येईल मग हे? समजा इथे कुठेतरी 4/6 आहे. पुढचं पॉईंट काय असेल? असं करावं लागलं, 1 + 4/6. पुढचं 2 + 4/6. नाही नाही, 2 नाही, 2 नाही. नाही. इथं इथं सांगा मला. पहिला पॉइंट जर 1 आहे, दुसरा किती आहे? 2 आहे ना. कितीने वाढलं? कितीने वाढलं? 4/6 no. हा, नाही, इथं ह्या एक्झाम्पल मध्ये कितीने वाढलं? 1 नंतर 2 आहे, म्हणजे 1 न वाढलं. 1 वाढले. हो. कारण 5 समान भाग केलते आणि 0 to 5 होतं, 5 समान भाग केलते. मग आता 1 to 5 आहे, 6 समान भाग करतोय. जर इथून इथं 4/6 न वाढत असेल, तर इथून
इथून इथं पुन्हा 4/6 न वाढणार आहे. हो. म्हणजे 4/6 प्लस 4/6 म्हणजे 8/6 होईल. हम्म. मग 12/6 होईल. मग 16/6 होईल. बरोबर का? हो. हे असे करत 6 भाग होतात. ओके. सो तसं आपण n पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे ना दिलेल्या इंटरव्हलला. सो एका इंटरव्हलची लेंथ किती आहे किंवा एका सब इंटरव्हलची लेंथ किती आहे ते बघावं लागेल. सो के मायनस 0 अपॉन n पार्ट मध्ये डिवाइड करायचं ना. सो के मायनस 0 अपॉन n. काल कसं केलं हे के मायनस 0 अपॉन n. हो सर. हो सर. सो के बाय n एवढे प्रत्येक इंटरव्हलची लेंथ असेल. म्हणजेच हा काय असेल डेल्टा एक्स आय. बरोबर ना. डिफरन्स किंवा ईच प्रत्येक सब इंटरव्हलची लेंथ. सो आता तो पार्टिशन मी लिहितोय. झिरो पासून के बाय एन अंतर वाढवायचं म्हणजे पुढचा पॉईंट कोण असेल के बाय एन. पुन्हा के बाय एन वाढवायचं म्हणजे 2k बाय एन. पुन्हा के बाय एन वाढवायचं म्हणजे 3k बाय एन. आय मायनस 1 तर पोर्शनला काय असेल आय मायनस 1 के बाय एन. आय तर पोर्शनला आय के बाय एन. एन मायनस 1 तर पोर्शनला एन मायनस 1 के बाय एन आणि शेवटचं एन के बाय एन. समजलं का? हो सर. तुम्ही मला की सर हे मधले आय तर पोर्शनचे का लिहिलात? कारण माझ्या एलपीएफ आणि युपीएफच्या फॉर्म्युलामध्ये समेशन काय आहे एम आय डेल्टा एक्स आय. एम आय डेल्टा एक्स आय. सो मला आय ते इंटरव्हल मधली फंक्शनची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू माहित पाहिजे. ओके. वन मोर थिंग, आपल्याला या फंक्शनचं ग्राफ सुद्धा माहित पाहिजे. हा पॅराबोला आहे. ओके. पण इंटरव्हल 0 to k म्हणजे फक्त इकडचा पार्ट काढावा लागणार आहे. असं काहीतरी येईल. हा 0 आणि इथं x इज इक्वल टू k किंवा b इज इक्वल टू k पर्यंत. ओके. सो इथून इथपर्यंत इंटेशन काढायचं आहे आपल्याला आणि ह्या 0 to k चे हे असे एवढे मधले पॉइंट्स आपण कन्सिडर केलेत ऍज अ वन पार्टिशन. आता या समजा इथं आयथ इंटरव्हल आहे तर हा पॉइंट काय असेल आय मायनस 1 के बाय एन आणि हा पॉइंट काय असेल आय के बाय एन. करेक्ट आहे का? हो. ओके. आता 0 to k मध्ये हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे. बरोबर का? फंक्शन वाढत चाललंय, वाढत चाललंय. काय शंका याच्यात? नाही. मग या इंटरव्हल मध्ये तो इंटरव्हल मी वेगळ्या रंगाने दाखवतो. या इंटरव्हल मध्ये फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कुठं असेल? आय मायनस 1 k अपॉन एन ला. करेक्ट. आणि इथं मॅक्सिमम व्हॅल्यू असेल. बरोबर.
सो स्मॉल एम आय काय असणार आहे, एफ ऑफ फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शनची व्हॅल्यूच काढतो जी सगळ्यात लहान आहे. फंक्शनची सगळ्यात लहान व्हॅल्यू ज्या पॉइंटला येते तो पॉइंट शोधावा लागेल आधी. तो पॉइंट कुठला आहे, आय मायनस वन के बाय एन. सो आय मायनस वन के बाय एन. एफ ऑफ एक्स किती आहे, एक्स स्क्वेअर. सो एफ ऑफ एक्सच्या इनपुटला हे दिलं तर आउटपुट काय येईल, आय मायनस वन स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. समजलं काय हे. हो सर. आणि इथं एम आय एफ ऑफ आय के बाय एन, आय स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. That's the reason, since f of x equal to x square is increasing in the interval 0 to k, the minimum value of f of x, that is small mi, in the ith subinterval I minus 1 k by n comma I k by n या इंटरवल मध्ये occurs at x is equal to I minus 1 k by n म्हणजेच लेफ्ट एंड, and maximum value of f of x, capital AMI, occurs at in the ith interval, ith subinterval occurs at x is equal to ik by n, which is right end of ith interval. राईट एंड. ओके. आणि म्हणून तिथून मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काढलं. सो याचा अर्थ जर मला या टाईपचं एक्झाम्पल सोडवायचं असेल तर मला फंक्शनचा ग्राफ माहित पाहिजे, त्याचं एक पार्टिशन कन्सिडर करावं लागेल, आयत सब इंटरवल कन्सिडर करावं लागेल, आयत सब इंटरवल मध्ये फंक्शन मिनिमम व्हॅल्यू कुठं घेईल आणि मॅक्सिमम व्हॅल्यू कुठं घेईल ते शोधावं लागेल. तिथं ती मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काढून ठेवावी लागेल आणि मग पुढची प्रोसिजर. So LPF is equal to summation I from 1 to n small mi delta xi I from 1 to n I minus 1 square k square by n square. डेल्टा xi ची व्हॅल्यू k by n आहे. डेल्टा xi म्हणजे प्रत्येक सब इंटरवलची लेंथ, पण आपण समान भाग केल्यामुळे प्रत्येक सब इंटरवलची लेंथ सेम येणार आहे, k by n. इट इज इक्वल टू जे जे समेशनच्या इंडिपेंडेंट आहे सगळं बाहेर काढतो आपण. सो के क्यूब अपॉन एन क्यूब बाहेर आलं, समेशन आय फ्रॉम 1 टू एन आय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. आय ची व्हॅल्यू एन ठेवलं तर एन मायनस 1 स्क्वेअर. काय केलं, हे समेशन एक्सपांड केलं. या स्टेपला काय अडचण नाही.
So k cube upon n cube as it is. Okay. Sum of squares of first n natural numbers चा फॉर्म्युला आठवते कोणाला? n into n plus 1/2. नाही, ते सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबरचा फॉर्म्युला आहे. बघा, कुठल्या स्टेपला कधी काय लागेल सांगता येत नाही. त्यामुळं 11वी पासून, स्कूल पासून म्हणतो मी, स्कूल पासून बीएससी थर्ड इयर पर्यंत कुठलाही कन्सेप्ट कधीही एमएससी ला कुठल्याही पेपर मध्ये लागू शकतो. जर ते शिकलेलं आता आठवलं नाही तर पुढची स्टेप करताच येणार नाही तुम्हाला. हे सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबरचा फॉर्म्युला n into n plus 1 upon 2. हे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबरचा फॉर्म्युला n into n minus n plus 1 into 2n minus 1 upon 6. n plus 1 आणि 2n plus 1. 2n प्लस येते ना सर. हा, आणि तिसरं 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस n क्यूब असेल तर n into n plus 1 upon 2 bracket square. नाव हा झिरो स्क्वेअर सोडून द्या, कारण झिरो स्क्वेअर ऍड झालं तरी काही सम मध्ये काही फरक पडणार नाही. 1 स्क्वेअर पासून n मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर पर्यंत आहे सम. n स्क्वेअर पर्यंत असलं असतं तर हा हे असलं असतं. n मायनस 1 पर्यंत असेल तर काय होईल? 1 स्क्वेअर पासून n स्क्वेअर पर्यंतची बेरीज असेल तर हा फॉर्म्युला. n मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर पर्यंत असेल तर एक टर्म गेला की कमी झाला. जिथं जिथं राईट हँड साइडला n आहे तिथे n मायनस 1 रिप्लेस करा. हो सर. So n minus 1 n into minus n 1 plus 1 into 2 times n minus 1 plus 1 upon 6. हे k cube upon n cube, हे n minus 1 into n minus 2 plus 1 म्हणजे 2n plus 1 upon n cube. नाही, अपॉन 6 आहे. सो k cube upon 6. आता हे n क्यूब आहे ना, इथं 3 n चे फॅक्टर दिसतात मला. तिघांना एक एक n देऊन टाकतो मी. n minus 1 upon n, n upon n, 2n plus 1 upon n. हे झालं LPF, याला म्हणूयात आपण 1. तसंच UPF काढूयात. Summation I from 1 to n mi delta xi. Summation I from 1 to n. कॅपिटल आहे म्हणजे I square k square upon n square into k by n. k cube upon n cube. Summation I from 1 to n k square. So k cube upon n cube हे किती येतं? एक्सपांड केलं तर 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस n स्क्वेअर.
n into n plus 1 2n plus 1 upon 6. So k cube upon 6 as it is, n upon n plus 1 upon n, 2n plus 1 upon n, हे झालं 1, इथं लिहित नाही मी. 1 plus 1 upon n आणि 2 plus 1 upon n. हे युपीएफ, याला म्हणूयात 2. आता लोअर इंटिग्रल काढायचंय. काय इट इज इक्वल आपल्या 0 to k आहे ना, इज इक्वल टू सुप्रीमम ऑफ LPF ओव्हर ऑल द पार्टिशन्स. म्हणजे आपल्याला सुप्रीमम इन्फिमम पण काढता यायला पाहिजे. BSc2 ला तुम्हाला झालाय सुप्रीमम, शिकवून झालंय आणि आता विसरून पण झालंय. इथं -2 + 1 म्हणजे -1 यायला पाहिजे ना. काय येईल सांगा सुप्रीमम आता. सांगा पटकन. हे k³/6 इंडिपेंडेंट ऑफ समेशन आहे. सिम्प्लिफाय केलं मी, ब्रॅकेट्स मल्टिप्लिकेशन केलं. कोण सांगेल? सुप्रीमम येतं 2. ओके, कसं येतं तुम्ही मला उद्या सांगायचं. हे झालं CO2. ओके, युट्यूबवर सर्च करा हाऊ टू फाइंड इन्फिमम सुप्रीमम म्हणून, मिळून जाईल तुम्हाला. याला म्हणूया 3. infimum of UPF. So infimum over P, UPF ची व्हॅल्यू k³/6, 1 + 1 upon n and 2 + 1 upon n. k³/6 is independent of n. हे किती येतं? 2 + 3/n plus 1/n².
याचं इन्फिमम 2 येतं. हे तुम्हाला होमवर्कला आहे. आधीचा जो युपीएफ एलपीएफ होता त्याचा सुप्रीमम आणि याचा इन्फिमम कसं आलं 2. So from equations 3 and 4 बघा दोन्ही सेम आहेत की नाही. के क्यूब अपॉन 3 आले ना दोन्हीकडे आले. के क्यूब अपॉन 3 के क्यूब अपॉन 3 म्हणजे दोन्ही इंटिग्रल्स लोअर इंटिग्रल आणि अप्पर इंटिग्रल इक्वल आहेत. Therefore, square is Riemann integrable on 0 to k and 0 to k x square dx. जर हे अप्पर इंटिग्रल लोअर इंटिग्रल इक्वल आले तरच आपण म्हणतो फंक्शन रिमान इंटिग्रेबल आहे. आणि एकदा फंक्शन रिमान इंटिग्रेबल झाला की ह्याची जी व्हॅल्यू आली आहे अप्पर आणि लोअर इंटिग्रलची जी कॉमन व्हॅल्यू आहे तीच त्याची व्हॅल्यू असते. ओके. आता तुम्ही जे इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे क्लासिकल इंटिग्रेशन त्याच्याने काढून बघा आन्सर तेवढंच येते की नाही बघा. येतं ना तेवढंच. सर एक्सच्या ठिकाणी हो. के ठेवा. एक्स नाही असं कसं करताय. सर लिमिट्स म्हणाल. हा लिमिट्स. हा तेच म्हटलं मी. एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 आणि मग अप्पर लिमिट लोअर लिमिट. मग आपण काय करतो के क्यूब अपॉन 3 आधी अप्पर लिमिट होतो मग 0 क्यूब अपॉन 3 म्हणजेच के क्यूब अपॉन 3. म्हणजे आपण काढलेलं इंटिग्रेशन बरोबर आहे रिमान इंटिग्रेशनला काढलेलं. ओके व्हेरीफाय झालं हे. सो तुम्ही आता हे मी खरंच सांगू नये पण तुम्ही एक करू शकता अशा टाईपचं एक्झाम मध्ये आलं की आधी तुमच्या नेहमीच्या इंटिग्रेशनला काढून बघा किती आन्सर येतं. म्हणजे फायनली जेव्हा तुम्ही अप्पर आणि लोअर इंटिग्रल काढाल ना तेव्हा व्हेरीफाय करायला सोपं होईल की आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कळेल. ओके कळालं का एक्झाम्पल. हो सर. हो सर. हे एक्झाम्पल 3 f of x is equal to x cube नको x square plus 1 आणि इंटरवल घ्या 1 to k. Example 4 2 to 10. ओके हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्ही करायचे. आता जसं एक्झाम्पल नंबर 2 केलंय सेम तसंच करायचं. एन इंटरवल मध्ये डिवाइड करायचं. आयत इंटरवल मध्ये फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काढून घ्यायची. ती कुठं मिळते हे शोधा बरं का. या एक्झाम्पल मध्ये हे स्पष्ट दिसतंय मला की या इंटरवल मध्ये इथं फंक्शनचं ग्राफ खाली आहे आणि इथं वरती आहे. हे असं वाढत चाललंय. वाढत जात असेल तर पहिली व्हॅल्यूच लहान असेल आणि शेवटची व्हॅल्यू मोठी असेल. म्हणून इथं I-1 k/n लाच मिनिमम व्हॅल्यू मिळतंय आणि ik/n लाच मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. मला कळालं हे. ओके प्रत्येक फंक्शनला असंच होईल असं नाही. त्यामुळे तुम्हाला आधी फंक्शनचं ग्राफ काढता यायला पाहिजे. काढता आलं नाही तर डेस्मॉस मध्ये काढा. डेस्मॉस ऍप घ्या त्याच्यात काढा आणि याचं दोन्ही फंक्शन्स रिमान इंटिग्रेबल आहेत दाखवायचे आणि त्याची व्हॅल्यू पण काढायची. दिस इज फॉर युअर होमवर्क. ओके समजलं का. हो सर. आणि हे दोन्ही होमवर्कला आहेत तुम्हाला.
हे नाव ऐकलंय आधी याच्या आधी डिरिचलेट फंक्शन. हो सर. ओके. या फंक्शन बद्दल जेवढी जास्त माहिती मिळेल तेवढी माहिती काढून ठेवायची. उद्या मी विचारणार, नेटवर सर्च करा मिळेल. व्हॉट इज डिरिचलेट फंक्शन असं टाकलं की तुम्हाला मिळून जाईल, किंवा प्रॉपर्टीज ऑफ डिरिचलेट फंक्शन सगळंच मिळून जाईल. ठीक आहे. हा, आधी मला हे सांगायचं की या फंक्शनची व्हॅल्यू काय असते. ओके. फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे काय, ही या फंक्शनची व्हॅल्यू. तसं डिरिचलेट फंक्शनची व्हॅल्यू काय असते, त्याचा डोमेन काय असतो, त्याचा कोडोमेन काय असतो, रेंज काय असतं, त्याचं व्हॉट अबाउट इट्स कंटिन्युटी, व्हॉट अबाउट डिफरन्शिएबिलिटी, हे सगळं सांगायचं मला. हे 3 गोष्टी तुम्हाला होमवर्कला आहेत. ठीक आहे. हे आम्ही होमवर्क का देतोय, आपण ऑनलाईन मोड मध्ये शिकतोय सध्या तरी, आणि ऑनलाईन मोड असल्यामुळं